विविध भारती पुणे ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ एम.एस. स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान प्रदान करण्यात आले. नरसिंह राव यांचे चिरंजीव पी.व्ही. प्रभाकर राव, चौधरी चरण सिंह यांचे चिरंजीव जयंत चौधरी, स्वामीनाथन यांच्या कन्या डॉक्टर नित्या राव आणि कर्पूरी ठाकूर यांचे चिरंजीव रामनाथ ठाकूर यांनी सन्मान स्वीकारला. शिवसेनेचे नेते अमोल कीर्तीकर यांना कोविड काळातल्या खिचडी वाटप प्रकरणातल्या कथित गैरव्यवहारासंदर्भात सक्तवसुली संचालनालयानं नोटीस जारी केली आहे. याआधीही कीर्तीकर यांना संचालनालयानं चौकशीसाठी बोलावलं होतं, पण कीर्तीकरांनी मुदतवाढ मागून घेतली होती. शहरी गरीब वैद्यकीय योजनेच्या सभासदत्वाच्या नूतनीकरणाची प्रक्रिया 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. गेल्या आर्थिक वर्षामध्ये योजनेअंतर्गत असलेल्या कर्करोग आणि डायलिसिसच्या रुग्णांना यंदाच्या आर्थिक वर्षासाठी सभासदत्वाच्या नोंदणीसाठी सुविधा देण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं घेतला आहे. सभासदांना यंदा नव्यानं उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती सहाय्यक आरोग्याधिकारी डॉक्टर मनीषा नाईक यांनी दिली. मध्य प्रदेशातून मुंबईकडे गांजा घेऊन येणाऱ्या दोघांना धुळे शहर पोलिसांनी गुरुवारी केलेल्या कारवाईत ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 21 किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी धुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या 8 दिवसांपासून पुण्यातल्या रात्रीच्या तापमानात सरासरी 5 ते 6 अंश सेल्सिअसनं वाढ नोंदवण्यात आल्यामुळे नागरिकांच्या झोपेवर परिणाम झाला आहे. शिवाजीनगर भागात सर्वाधिक तापमान वाढ नोंदवली गेली आहे. कोरेगाव पार्क, वडगाव शेरी भागातही रात्रीच्या तापमानात वाढ दिसून आली आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.